सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर आमच्या संस्थेचे आमचे चेअरमन चंद्रभानजी, सचिव डॉक्टर सत्यजित वाडोकर आणि खजिनदार विनायकजी अभ्यंकरित आलेले, गोपाळे गुरुजी आहेत, बस्ते सर आहेत, मनोहर दाभाडे आहेत, विलास गणेश अतोल, सर्वांचं, रेश्मा, मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की एक मुंबई स्थित व्यक्ती, डॉक्टर, 100 वर्षापूर्वी पुण्यातलं, मुंबईतलं, शहरातलं वैभव सोडून तळेगावात येतो. तळेगावातल्या रुग्णांची, खेडेगावातल्या रुग्णांची सेवा करण्याचं स्वप्न 100 वर्षापूर्वी जे पाहतो, ते स्वप्न जागृत करण्याचा प्रयत्न, कळत नकळत आपण एखादा वाढदिवस साजरा करताना काही नवीन एखादा संकल्प जसा करतो, तसं आमच्या सगळे ट्रस्टी मंडळींनी असं ठरवलं की आपण करतोय प्रयत्न. मेडिकलमधले आमचे डॉक्टर सत्यजित आहेत, डॉक्टर शशिकांत पवार आहेत, डॉक्टर किरण देशमुख आहे, पण आणखीन जे मावळातले अनेक हॉस्पिटल्स उभे राहिलेले, त्यातले डॉक्टर्स त्या हॉस्पिटलच्या सेवेबरोबर तळेगाव हॉस्पिटल या संस्थेमध्ये एखादा भाऊसाहेब सरदेसाई पुन्हा उभा राहतो का, त्यांचा विचार ते घेऊ शकतात का. आपल्या आठवड्यातल्या ह्या टॅलेंटचा 2 तास आठवड्यातले गरीब रुग्णांसाठी मी OPD इथे येऊन करेल, मी गरीब रुग्णांसाठी काही ऑपरेशन्स इथे येऊन करेल, त्यासाठी ही सेवा आमच्या या कॅम्पसमधून आम्ही देऊ शकतो का. ते देण्यासाठी सर्वात प्रथम काय की मेडिकल, नॉन मेडिकल असलेले लोक पैसे देऊ शकतील, सेवा देऊ शकतील, पण रुग्णाला आवश्यक असणारी मेडिकल सेवा देणारा हा डॉक्टरच असला पाहिजे. या निमित्ताने महत्त्वाचं डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं म्हणून हा 100 वर्षाचा जो कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे, सर्व डॉक्टरांप्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करणार. तुम्हाला एकच उदाहरण देतो की आमचे भाऊसाहेब सरदेसाईंच्या फॅमिली, हेमंत आहे, नितीन सरदेसाई आहे, राजू सरदेसाई, यांच्याबरोबर आम्ही ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला त्यांचे फॅमिलीतले विचार, कुठलेही सुख पाहणार नाही, काही नाही, पण मी काम करणार, आणि प्रत्येक डॉक्टरला ते घेऊन यायचे. हा एक फोटो जो दिसतो आपल्याला, डॉक्टर BY परांजपे, हे 60 वर्षापूर्वी मुंबईवरनं सरदेसाईंचं काम पाहून म्हणाले की तू मुंबईहून तिकडे गेलेला आहेस, मी सुद्धा मुंबईला डोळ्याची प्रॅक्टिस करतो, मी तळेगावला तुझ्याबरोबर आठवड्यातून एकदा येईल, एकही रुपया घेणार नाही, आणि मी रुग्णांची सेवा घेईन. तुम्हाला सांगतो, ते जाऊन जवळजवळ 20 वर्ष झालेले आहेत. त्यांचे दोन्ही नातू, एक अनिरुद्ध बापट जे नौदलामध्ये टॉप पोस्ट पदावर कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत, दुसरे अविनाश बापट ना, अविनाश बापट, ते आता जे चीनचं जे युद्ध आता दोहलाम याच्यावर जे सीमेवर चीनी अधिकाऱ्यांबरोबर जे वार्तालाप करत होते, ते स्वतः, हे दोघांनी आपल्या आजोबांच्या वाढदिवसाच्या दिवशी तळेगावला ते जात होते, म्हणून ते स्वतः इथे तळेगाव शोधत आले. त्यावेळी इथे आमचे ॲडमिनिस्ट्रेशन डॉक्टर अजय वाडोकर होते, आणि त्यांनी इथे येऊन एक 10 लाख रुपयाची देणगी दिली की माझ्या आजोबांच्या वाढदिवसानिमित्त ती सेवा त्यांनी त्यावेळेला केली, म्हणून आमचं आयुष्य सुकर झालेलं आहे, आम्ही या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. हा जो विचार त्यांच्या मनात आहे, आणि त्या ह्याच्यातून आम्ही स्कॉलरशिप नर्सिंगच्या स्टुडंट्सला देण्याचा आमचा दरवर्षीचा मानस आहे, आम्ही ते देतो. मला तुम्हाला सगळं पत्रकार बंधूंना एक आवाहन करायचं आहे की सगळ्याच सेवा जर लोकांपर्यंत पोहोचण्याची जे करत असाल ना, तर तुम्ही रोज सकाळी आम्ही उठलो की वर्तमानपत्र तर वाचतो, पण ज्यावेळेला मोबाईल ऑन करतो त्यावेळेला कुठंतरी रेश्मा दिसते, कुठेतरी रेखा दिसते, कुठेतरी चॅनलवरले आपण सगळे दिसता, आणि जो मेसेज ज्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला अतोनात प्रयत्न करावे लागतात, ते प्रयत्न आम्हाला सहजतेने तुमच्यामार्फत आम्ही पोहोचू शकणार. आमच्याबरोबर आम्हाला डॉक्टर सत्यजित वाडोकरांचा सार्थ अभिमान आहे की इतक्या वर्ष मी काम करताना आम्हाला डोळ्याचं काम आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. आम्हाला महिंद्रा कंपनीने व्हॅन दिली, ॲम्ब्युलन्स दिली,
गावोगावी आम्ही फिरता दवाखाना डोळ्याचा चालू करतो. पण कॅन्सर हॉस्पिटल आणण्याची ज्यावेळेस संकल्पना आमच्याकडे आली त्यावेळेस संपूर्ण श्रेय हे माननीय भेगडे साहेब तर आहेच. कारण का कुठलीही नवीन योजना आणली की सगळ्यांना मान्य करून घेणं आणि ती कार्यरत करणं यासाठी डॉक्टर सत्य वाडकरांचे खूप मोठं योगदान आहे. त्याचबरोबर गणेश शेठ जिथे जिथे कमी सरकार दरबारी असो किंवा काही असेल ना तर गणेश शेठचा सुद्धा सहभाग आमच्या सगळ्यांचा बरोबर आहे. ह्या माध्यमातून मला सर्व डॉक्टर जे आहेत ना 300 तळेगावात आता जवळजवळ 21 हॉस्पिटल्स प्रायव्हेट उभी झालेली आहेत. ते मायमरच्या माध्यमातून जे जे डॉक्टर सेवा करतात त्यांनी स्वतःचे हॉस्पिटल्स बाहेर केले. खूप चांगली सेवा ते देतात. जी सेवा पुण्याला आहे उपलब्ध तीच इथं देतात. तर त्यांना प्रति डॉक्टर आपापलं कार्य करतात. फीपेक्षाही त्यांना आपण सन्मानित करणं खूप महत्त्वाचं आहे. मग सन्मानित कोण करू शकतं तर आपल्यासारख्या एखादी सामाजिक संस्था की जी सामाजिक संस्थाचं व्रत घेतलेले मेडिकल सेवा करण्याचा. म्हणून आमच्या सगळ्या ट्रस्टींनी ठरवलं की आपण या सगळ्या डॉक्टरांना आपण आमंत्रित करून त्यांचा सत्कार करूया. म्हणून रुबीवालचे क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रँट यांच्या शुभ हस्ते हा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. या डॉक्टरांनी इथे यावं. डोळ्याचे तळेगावात 10 डॉक्टर्स आहेत. सगळ्या डॉक्टर्सनी आपापली ओपीडी तिथे करावी. इथे येऊन ऑपरेशन्स करावीत. मावळातल्या 180 खेड्यांपर्यंत दर आठवड्याला गाडी जाईल ज्या एक एक वेगवेगळ्या भागात. ग्रामीण भागातलं ज्यांना गरज आहे त्यांना फ्री, गरजू आहे त्याला फ्री, पण ज्याच्याकडे देण्याची ताकद आहे पण ती सुविधा उपलब्ध नाही, ती सुविधा इथे देण्याचा प्रयत्न आमच्याकडे राहील. तळेगावात नाही म्हटलं तरी 20,000 स्टुडंट्स आहेत. जेवढ्या काही आता व्हेकल्स वाढलेले आहेत प्रत्येक ड्रायव्हरची डोळ्याची तपासणी आमच्या हॉस्पिटलच्या मार्फत आम्ही पूर्ण केलं. तर ST आणि हायवेला जेवढ्या काही गाड्या रोज जातात त्या सगळ्यांची चेकिंग केली जाईल. ग्रामीण भागामध्ये जिथे जिथे अनेक सोसायट्या आहेत प्रत्येक स्त्रीला काही ना काहीतरी एक आपल्याला काही आजार आहे पण डॉक्टरला दाखवायला भीती वाटते म्हणून एक समूह कॅम्प आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो. इथं आमच्याकडनं कॅन्सर हॉस्पिटलची थर्मल व्हॅन रोटरी क्लबच्या माध्यमातून 42 लाख रुपयाचे डोनेशनच्या माध्यमातून आम्हाला ती व्हॅन मिळालेली आहे. त्या व्हॅनच्या मार्फत आम्ही कॅन्सर चेकिंग सुविधा ही आम्ही प्रत्येक सोसायटी तुम्ही प्रत्येक अपीलही करू शकता. प्रत्येक सोसायटीने आमच्याकडे मागावी तारीख. जसं आमची एक फ्लोरा सिटी आहे, लीलावती ग्रीन्स आहे, तळेगावात अशा 50 सोसायट्या आहेत. पण मी तळेगावपुरतं न ठेवता हे नारायणगावपासून तर तुम्ही लोणाळ्यापर्यंत खोपोलीपर्यंत जेवढ्या सोसायटी असतील त्यांनी इथे आम्हाला संपर्क साधावा. त्यांना आम्ही वेळ देऊ. इथे आमची कॅन्सरची व्हॅन जाईल, डोळ्याची व्हॅन जाईल, त्यापर्यंत ही मेडिकल सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि ह्या सुविधासाठी ज्या ज्या वेळेला मला डॉक्टरांची मदत लागेल ती मदत या डॉक्टरांनी आम्हाला उपलब्ध करून द्यावी. विनाशुल्क आम्ही डॉक्टरांना कधीच सांगणार नाही. कसं आहे की डॉक्टर म्हटलं तरी त्यांचे मेडिकल एज्युकेशनपासून तर त्यांच्या सगळ्या यासाठी पण नाममात्र दरामध्ये जेवढं काही आम्हाला सेवा देता येईल या दृष्टीने ही सेवा देण्याचा आमचा संकल्प आहे. 100 वर्षानंतर आता पुढे काय, आमच्याकडे 7-8 एकर जमीन आहे. जसं आम्ही कॅन्सर हॉस्पिटल उभं केलेलं आहे अशाच पद्धतीने यापुढे डायलिसिस सेंटर, जनरल प्रॅक्टिशनर सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ज्या रुग्णाला वाटतं की मला म्हणजे जसं 100 रुपयात ओपीडी तुम्हाला संपूर्ण चेकअप करून द्या अशा पद्धतीने काही सुविधा आम्हाला देता येतील का. आणि त्यासाठी आम्हाला काही कंपन्यांमध्ये आम्ही अप्रोच होतो आहे. पॉस्को आहे, LNT आहे, हुंडाई आहे. जर तुम्ही इंडस्ट्रियल एरिया जर पाहिला मावळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. ह्या सगळ्यांना गव्हर्नमेंटच्या आग्रहाखातर नियमानुसार CSRमधून कुठं नाही कुठंतरी फंड द्यायचाच आहे. मग मेडिकल सुविधामध्ये का देऊ नये, त्यांच्यापर्यंत अप्रोच कसं व्हायचं. तर आम्ही आता अप्रोच होऊ, आम्ही तुमच्याबाबत अप्रोच होणार. हा मेसेज जरी त्यांच्यापर्यंत गेला तर कोणीतरी गणेश खांडगेंना फोन करेल, कोणीतरी चंद्रभान खळदेंना फोन करेल, सत्यजितला फोन करेल, मला करेल, विनायकला करेल किंवा तुम्हाला करेल की आम्हाला मदत करायची, आम्हाला संपर्क कसा केला पाहिजे तुम्ही सांगा. तर ह्या माध्यमातून ह्या सगळ्या कंपन्यांचे फंड तळेगाव हॉस्पिटलला यावेत. त्यातून हॉस्पिटलची ज्या पद्धतीने तळेगावातले मोठे हॉस्पिटल्स डेव्हलप केले, मी पूर्ण हॉस्पिटलचा एक आदर्श आहे, त्या गायडन्सखालीच आम्ही हॉस्पिटल आणखी मोठं अनेक सुविधांसाठीचं नाममात्र दरातलं पण क्वालिटी सेवा देणारं हॉस्पिटल असा निर्मिती करण्याचा प्रयत्न आहे. हाच उद्देश आमचा आधी डॉक्टर BG फडके, डॉक्टर अशोक निकम, डॉक्टर दिलीप भोगे, डॉक्टर कडलसकर यांचा त्यावेळेलाही होता. 300-400 बेडचं हॉस्पिटल त्यावेळेला चालवत होते.
त्यानंतर आम्ही त्या प्रयत्नातून मेडिकल कॉलेज उभं झालं. ते आमच्याबरोबर आहेत नाही आहेत त्यापेक्षा आम्ही तर प्रत्येकाला आमचं मानतो आणि त्या पद्धतीनेच आमचा तो अप्रोच आजही आहे. तोच रिस्पेक्ट आम्हाला मायमरमधले सुचिता मॅडम आणि सगळे टीम देते. तोच सकाळी आम्ही ऑन्कोलेज उभं केलेलं आहे आणि ह्याच पद्धतीने सर्व डॉक्टर्स एकत्र येऊन हॉस्पिटल ची सेवा रुग्णांपर्यंत देण्यासाठीच हा कटाटोप आहे. त्यासाठी मला वाटतं की सर्व डॉक्टर्स आमचे जवळजवळ 500 डॉक्टरांपर्यंत मेसेज गेलेला आहे. काही स्थानिक कंपनीचे आम्ही HR आणि CSRचे जे हेड्स आहेत त्यांनाही ह्या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे. मला असं वाटतं की या सगळ्यांनाचं मोठं यश जे आहे ना त्याची पत्रकार परिषद आहे. बरोबर ना गणेश? बरोबर. तर ह्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो की तुमच्या बातम्या अनेक चांगल्या असतात पण अनेकांचे वाढदिवस तुम्ही मोठे फोटो देऊन शुभेच्छक अनेक लोकांची नावं देऊन तुम्ही खूप छान छापता. पण कुठलंही सौजन्य नसताना तुम्ही मोठी बातमी करून आमच्या कोणाचाही फोटो आला की चालेल पण भाऊसाहेब सरदेसाई ह्यांचा फोटो त्यांचे असलेले जुन्या हॉस्पिटलचे त्याच्याबरोबर असलेले फोटो, महात्मा गांधींनी भेट दिलेला हा त्यांचा फोटो आणि त्यांचं असलेलं कार्य जे आता गणेश शेटनी संपूर्ण सांगितलेलं आहे ह्याची छोटंसं संपूर्ण लिखाण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्या लिखाणाबद्दल एखादा असं तुम्ही कॉलम जे करता ना तिथे जास्ती लक्ष जातं. त्या लक्ष जाण्याकडे अनेक डॉक्टर्सनी यावं, ते यायला तयार आहेत. कंपन्या तुम्ही पुढे या म्हणजे आम्हाला हे रुग्णसेवा ईश्वरसेवा जी म्हणतो ना आपण तर ती करण्यासाठी हा आमचा अथक प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की 100% आम्ही यशस्वी होऊ. आम्हाला प्रत्येक डॉक्टरला सन्मानित करायचं आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरला आम्हाला एक लेख देऊन त्याला सत्कार करायचा आहे पण वेळेची मर्यादा आणि डॉक्टर परवेज ग्रँट त्यांचे वडील सिनियर जे ग्रँट होते त्यांनी इथे यावं का गेलो मी तर त्यांचं हॉस्पिटल पाहिल्यानंतर इतक्या अनेक सुविधा दिवस आता सकाळी 6ला त्या डॉक्टरचा दिवस चालू होतो रात्री 9ला त्यांचा दिवस संपतो आणि थकलेला असतो. प्रत्येक वॉर्ड अनेक कंपन्यांनी दिलेल्या पैशावर त्यांनी उभं केलेलं आहे. डॉक्टर 10 करोड 20 करोड रुपये धारीवाल सरांनी पण तिथे देऊन त्यांनी वॉर्ड उभे केले. तळेगावला हे शक्य आहे का तर तळेगावला 100% शक्य आहे आणि हे शक्य करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. तर मी पुन्हा एकदा मगाशी बोलताना जिथे थांबलो याला चौकट करून किती मोठं हायलाईट करता येईल. तुम्ही स्वतःच संपादक आहात. संपादकाशी आम्हाला बोलायला लागलं तर आम्ही बोलू पण तुमची ताकद मोठी आहे. तुमच्यामुळे हे सगळं शक्य होणार आहे. तर थोडंसं हायलाईट करा. ज्या काही इलेक्शनचा रिझल्टमुळे कदाचित आम्हाला तुम्ही झाकणार होता कारण हे प्रत्येकाचे रिझल्ट त्यांचं कौतुक करताना आमच्यासाठी कॉलम राहणार नव्हता पण आम्हालाही आहे वरती कोणीतरी पाहते आमच्याकडे संस्थेकडे आणि तुम्हाला ती जागा आमच्यासाठी कदाचित राखीव ठेवली असावी म्हणूनच हे इलेक्शनचा रिझल्ट 21पर्यंत नेलेला आहे. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करणार आहे सर्व पत्रकार बंधूंना की ह्या कार्यामध्ये तुमच्याशिवाय आम्हाला हे शक्य नाही. म्हणजे डॉक्टरांपर्यंत पोहोचवणे, कंपन्यांपर्यंत पोहोचवणे आणि सामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवणे हे कार्य तुम्ही नक्की करा असं मला विश्वास वाटतो. काही जर प्रश्न असतील तर चंद्रकांत खळदे आहेत, विनायक आहे, म्हणजे सुकेंदू आहे, सगळेजण आहेत. शताब्दी वर्ष सादर करत असताना कॅम्प हा 1 दिवसाचा आहे का महिनाभरापर्यंत? ॲक्च्युली आहे ना आम्हाला आत्तापर्यंत जर तुम्ही अनुभव पाहिला असेल रोटरी क्लब, लायन्स क्लब अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेतात. आम्ही दर आठवड्याला कॅम्प घ्यायचा प्रयत्न करताना प्रतिसाद ग्रामीण भागातून सुद्धा जेवढा पाहिजे ना तेवढा मिळत नाही. म्हणून आम्ही काय म्हणतो की ज्या पद्धतीने ग्रामीण भागातले समजा अंदर मावळ असेल, नाना मावळ असेल, पवना मावळ असेल त्या भागातील काही लोकांना वाढदिवस साजरा करायचा असतो. त्यातले काही लोक जर आली आणि त्यांनी सांगितलं की माझा ह्या आठवड्यातला हा दिवस आहे, ह्या आठवड्यातला त्यांनी दिवस सांगितला तर तिथे 50-100 लोक जर जमणार असतील आणि तर आमची टीम 100% जाईल आणि तो कॅम्प नक्की करू. आम्हाला कॅम्प हे शोसाठी करायचे नाही आहे. तिथे दिवसभर जा भाषणं ऐका आमचे डॉक्टरसुद्धा कंटाळतात. आम्हाला तिथे फक्त कॅम्प तिथे आहे. गेले पेशंट्स रुग्ण आहे तिथं प्रचार केलेला आहे. मी रोटरी क्लबचं कौतुक करतो.
संतोष परदेशींनी आता एक महिन्यापूर्वी 14 तारखेला कॅम्प घेतला. 14 ऑक्टोबर. त्यांनी प्रचार केला, तुमच्या माध्यमातून प्रचार केला आणि 4 ठिकाणी होर्डिंग लावले. 250 लोक इथे तळेगाव हॉस्पिटलला आले, चेकिंग केले. 52 ऑपरेशन्स कॅटरेजचे निघाले. अनेक लोकांना माहितीच नाही की मला हा त्रास आहे. त्यामुळे हा अतिशय चांगला आहे. कॅम्प घेतानासुद्धा तुम्ही तारीख एकच मागाल, त्या तारखेला अवेलेबिलिटीनुसार आठवड्यातून एकच दिवस आम्ही कॅम्प करू शकू. कारण इथे जे हॉस्पिटल आहे इथेही डॉक्टरने पूर्ण वेळ बसणं अपेक्षित आहे. पण आत्ता कसं आहे, आमची दुपारपर्यंत OPD असते 3 पर्यंत, तर ते आम्ही आता एक्सटेंड करतो आहे. संध्याकाळी 7:30 पर्यंत OPD आमची चालू आहे. पहिल्यांदा डॉक्टरांप्रती तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार आहे, काय स्वरूप आहे? कृतज्ञता एकतर त्यांना एक मानचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करतो. आणि ज्यावेळेला एखादं म्हणतात ना सिनियर डॉक्टर्स, यशस्वी डॉक्टर ज्यावेळेला एखाद्या पदवीदान समारंभामध्ये कसं एक डॉक्टर मिळवलेला त्याला मोठा येतात, तसं पद्धतीनं आमच्या त्यातलं मेडिकल फील्डमधला स्ट्रॉंग माणूस कोण आहे ते डॉक्टर परवेज आहे. रुबी ऑल सक्सेसफुल वन, त्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्याचा, मानचिन्ह देऊन सत्कार करण्याचा. आता जे विशेष डॉक्टर घेणार मोठे, त्याचे टॉप 10 मध्ये तुम्ही त्यांचा सत्कार करत अजून चांगलं वाटतं. कुठल्या एक डॉक्टर येणार का नाही, त्यामध्ये टॉप 10 मध्ये जास्ती मोठे. जनरली कसं आहे की आम्ही ह्या 250 डॉक्टर्सपैकी आम्हाला 23 डॉक्टर्स असे, आम्ही 10 डॉक्टर्सवरून 23पर्यंत गेलेलो आहे. आणि ते डॉक्टर्सची ज्या टीम आहेत, IMA असेल, मावळ डॉक्टर्स असोसिएशन आहे, आणि आमच्यापैकी डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडनं जी नाव आम्हाला सिनियर आणि प्रत्येक फील्डला मधलं एक, जसं एक कार्डिओलॉजीमधला एक असेल, यूरोलॉजीमध्ये एक असेल, ENT पैकी एक असेल, ह्या प्रत्येक ऑर्थोमध्ये एक असेल, फिजिओमध्ये एक असेल, असे प्रत्येक क्षेत्रातले एक घेण्याचा आमचा गायनेकमध्ये आहे, तर घेण्याचा प्रयत्न आहे. चांगले डॉक्टर्स निश्चितच, आणि त्यांची प्रेरणा घेऊन जे नवीन डॉक्टर झालेत ना, गेले 2-3 वर्षापासून ज्यांनी मेडिकल प्रॅक्टिसेस चालू केलेले, त्यांनासुद्धा ती प्रेरणा मिळेल ना. आता इथं तुम्ही सांगितलं, पण मी व्हॉट आय ऑब्झर्व म्हणजे गेल्या 15 वर्षापासून मी पाहतोय, गणेश शेट्टी सांगितलं की 30 एकरावर त्यांनी जमीन दाभाडे सरकारांची करारावर घेऊन चालू केलं. 100 वर्षापूर्वी. 100 वर्षापूर्वी. आता ह्या रूममध्ये किंवा ह्या हॉलमध्ये बोलताना जो तुमच्यात चॅरिटी दिसते, किंवा तुमच्यात जी लोकाभिमुखता दिसते की लोकांना नाम मात्र दरात द्यायचं, तसं ऑन्को केअर असेल किंवा जनरल हॉस्पिटल असेल, तिथं पूर्ण व्यावसायिकता आहे त्याच्यामध्ये, तर त्यांचा भाग असेल. पण आता या शताब्दी महोत्सवात ते जर असे इतकं वापरतायत मोठं, त्यांची भूमिका काय आहे या शताब्दी महोत्सवात? ह्या रूम मधल्या सगळ्या संचालक मंडळाला वाटतंय, TGHच्या संचालक मंडळाला वाटतंय, त्यांच्याप्रती आपण आत्मीयता, कृतज्ञता व्यक्त करायची. ह्या बाकीच्या 2 संस्था काय, तुमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा जनरल हॉस्पिटलमध्ये लोकाभिमुखता दिसते की कमीत कमी खर्चात तुम्ही उपचार देताय. ते मेडिकल कॉलेज, ऑन्को केअरमध्ये ते लोकांचे, रुग्णांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, म्हणजे हे बोलण्याचं व्यासपीठ नाही, मी सांगतोय की त्यांची प्रेरणा ते काय घेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे. आणि हा प्रश्न डॉक्टर्स लोकही ज्यावेळेला इथे जॉईन होतात ना, त्यावेळेला त्यांना प्रश्न असतो, इथे मला सेवाच करायची आहे का फक्त, का मी मेडिकली मला इथे काही उत्पन्न मिळेल. तुम्ही जर पाहिलं तर मायमर मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा 100 रुपयामध्ये OPDमध्ये चेकिंग होतं. जे OPD बाहेर डॉक्टर्स 500 ते 800 रुपये घेतात. एक पिवळं कार्डधारक असेल तर सगळी रुग्णसेवा ही फ्री होते. म्हणजे तिथे सुद्धा कॅन्सर हॉस्पिटल करताना 40 कोटी रुपये खर्च करून मशीन त्यांनी ज्यावेळेला आणली, त्यावेळेला 40 कोटीचं 40 लाख रुपये महिना हे व्याज कमी भरणं चालू आहे. आजही चालू आहे. त्यावेळेला जे डॉक्टर्स इथे यायला मागतात ते टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबई किंवा नामांकित हॉस्पिटल्समध्ये ही सेवा देतात. त्यांना एक हॉस्पिटलचे एक ऑपरेशनचे 1-1-1.5 लाख रुपये मिळतात. त्यांनी इथे जर सेवा हॉस्पिटल असेल तर आम्ही येणार नाही, अशा पद्धतीनं ते ॲप्रोच डॉक्टरांचा असतो. जर तुम्हाला क्वालिटी डॉक्टर्स आणायचे असतील तर काही सेवा आणि काही पे करणारे पेशंट्स, अशा 2 पद्धतीतल्या पेशंट्सच्या द्वारे केलं तरच सामाजिक हॉस्पिटल हे चालू शकतं. अदरवाईज हॉस्पिटल काही दिवस सेवा देऊ शकतं. काही दिवस सेवा देताना डोनर्समधून जर पैसे येत असतील तर तो लॉस ते कव्हर करू शकतात.
किंवा गव्हर्नमेंटची जर ग्रँट मिळत असेल तर ते लॉस सहन करू शकतात. इथे ह्या मायमरला मेडिकल कॉलेजमध्ये स्टुडंटच्या माध्यमातून उत्पन्न असल्यामुळे ही बरीचशी सेवा ती चांगल्या पद्धतीने देतात, पण 100% सेवा नाही आहे. जर तुम्ही महिन्यातली जर त्यांच्या पेशंटची जर संख्या पाहिली, समजा 10,000 पेशंटची सेवा असेल, तक्रार करणारा पेशंट्स जो असतो ना, हे 10 ते 12 लोक पण नाही आहे ओव्हरऑल. पण तो तुमच्याकडे आला तर त्याचा आवाज खूप मोठा असतो आणि तेच चित्र एक बाहेर दिसतं. तेच कॅन्सर हॉस्पिटलच्या बाबतीत मलासुद्धा गणेश शेटलासुद्धा बरेच जणांचे फोन येतात, सर खूप बिल आहे, मान्य आहे. आम्ही सुद्धा जे लोक ज्यांच्यामार्फत आम्ही हॉस्पिटल चालवण्याचा प्रयत्न करतो ते आमच्या पुढे कागदच ठेवतात, सर ह्या डॉक्टरची फी एवढी, ह्याची एवढी फी, एवढी फी. मग महात्मा फुले योजना इथे लागू करण्यासाठी सुद्धा रेजिस्टन्स होता. पण त्या दिवशी अजितदादा पवार आले होते, त्या दिवशी पण सांगितले तुम्ही ग्रामीण भागात सुरू करताय, ही सेवा ग्रामीण भागात लोकांपर्यंत जाण्यासाठी काही तुम्ही पेड करा, काही ठिकाणी तुम्ही पैसे घ्या, पण पेड करणाऱ्यांना तुम्ही फ्री देण्याचा प्रयत्न करा, आम्ही शासन म्हणून तिथे पैसे देऊ. ते तयारी नसतानासुद्धा केवळ आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ती सेवा चालू झाल्यामुळे आज ही सेवा महात्मा फुलेच्या माध्यमातून 60% लोकांना, 70% लोकांना ही सेवा फ्री मिळते. पण 2-3% लोकांचा आवाज तुम्हीसुद्धा, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे, ती खरंच बाजूही तपासत जा. काही लोकांना इन्शुरन्सच्या मार्फतून पैसे मिळत असताना सुद्धा आहे ना, ते सूट मागण्याचा प्रयत्न करतात. आता इथे डॉक्टर वाडोकर सर स्वतः हॉस्पिटल चालवतात, किती त्रास आहे त्यांना तुम्हाला माहितीसाठी सांगतो. वैयक्तिक हॉस्पिटल असताना सुद्धा आहे ना, हा अनुभव त्यांना दिवसातून 10 वेळा येतो. आणि ट्रस्ट हॉस्पिटल असताना सुद्धा आहे ना, ट्रस्टमध्ये चांगले डॉक्टर्स येताना त्यांना भीती काय वाटते की सर मला इथं फक्त सेवा करायची आहे. तर प्रयत्न आहे की सेवा आठवड्यातून एकदा ते देण्याचा प्रयत्न हा ट्रस्ट नक्की करेल. पण तिथं आता इन्शुरन्सच्या सगळे जेवढे काही क्लेम्स आहेत ना, सगळ्या सुविधा इथे दिल्या जाणार आहेत. आणि त्याहीपेक्षा जो एवढे कार्डधारक आहे ना, त्यांना आम्ही मोफती करू. आणि तुम्ही असं सजेस्ट केलं की खरोखर याची स्थिती नाही चांगली, तुम्ही गणेश शेटकडे पाठवा, त्याची संपूर्ण मेडिकल सेवा तिथे असू का इथे असू, आम्हाला त्यातून जे काही मदत करायची ना, आम्ही ॲज अ ट्रस्ट तिथे नक्की करू. सामाजिक कृतज्ञता निधी पण गणेशच्या अध्यक्षतेखाली इथं ठेवलेला आहे, 81 लाख रुपये त्याच्यातून आम्ही पण मदत करू. पण पुन्हा एकदा सांगतो की एक तक्रार म्हणजे ती सगळी बाजू, ते नाव खराब करण्यातला एक थोडासा विषय असतो, तसं ते नाही एवढंच मी सांगतो. पुढे